हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पापडी. तर पापडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पापड्या. तर पापड्या घेतलेल्या आहे मी आणि इकडे शेव घेतलेली आहे बारीक. इकडे हिरवी मस्त आंबट गोडाची चटणी घेतलेली आहे चिंचेची. त्याच्यानंतर इकडे हिरवी चटणी घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही, घरीच बनवलेली आहे मी. त्याच्यानंतर बारीक चिरलेले इकडे कांदा घेतलेला आहे आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहे. त्याच्यानंतर इकडे घरगुती बेसिक असे मसाले घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. तर चला. तर पाहू शकता इकडे उकडलेले आलू घेतलेले आहे आपण. आता याला पूर्ण मॅश करून घेणार आहोत, छान हाताने कुचकरून घेणार आहोत अशा प्रकारे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान हे आता सगळं आपण एकजीव करणार आहोत सगळे बटाटे. तर बघा, पाहू शकता तुम्ही इकडे सगळे बटाटे आपण कुक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला बेसिक घेतलेले आपले घरगुती मसाले, जे पण मसाले असेल तुमच्या घरामध्ये अवेलेबल, ते सर्व तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर पाहू शकता तुम्ही तिखट मीठ हळदसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. तुमची क्वांटिटी जास्तसुद्धा असू शकते, कमीसुद्धा असू शकते, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर पाहू शकता हे छान एकजीव करून घेणार आहोत आपण, पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं की सगळं बटाट्यांनाही छान असा मसाला लागून जातो. तर पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही चण्याचा सुद्धा वापर करू शकता. उकडलेली चणे शिजवून घेतलेले तेही सुद्धा खूपच छान असे लागतात. तर पाहू शकता इकडे रेडी होत आहे आपलं छान मिक्स करून. तर रेडी आहे आपलं. तर चला, इकडे घेतलेले आहे आपण एक प्लेटमध्ये आपण सगळं पापड्या असं लावून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही सर्व पापड्या असं लावून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण 5 पापड्या लावून घेतलेले आहे. 6 पापड्या आहे, सॉरी. तर याला आपण आलू लावून घेणार आहोत. बटाटा आलू, आमच्या विदर्भात याला आलू म्हणतात. आलू लावून घेतले आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान आलू लावून घेणार आहोत सगळ्या पापड्यांना. पाणीपुरी खाल्ल्यानंतर ही पापडी आपल्याला एक देते, पण आपल्याला खूप साऱ्या पापड्या खायच्या असते. तर अशा प्रकारे मलाही खूप जास्त खायची इच्छा होती, त्याच्यामुळे मी घरीच बनवल्या पापड्या. मार्केटमधून पॉकेट आणलं आणि हे साहित्य घरी बनवलं. त्याच्यानंतर आपण आंबट गोड अशी इमलीची चटणी घेतलेली आहे मस्त चमचमीत. तर याच्यावर एक चम्मच असं टाकून घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे. सर्व आपण एक करून सर्व पापड्यांवर टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडे हिरवी चटणी घेणार आहोत आपण. हिरवी चटणीसुद्धा एक चम्मच सगळ्याच पापडींवर टाकून घेणार आहोत. छान मस्त आंबट गोड असं तिखट असं पाणी असं घालून छान मस्तपैकी टेस्टी करणार आहोत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्ही पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे घालून घेणार आहोत आपण उरलेल्या पापड्यांवर सुद्धा घालून घेणार आहोत. तर पाहू शकता आता आपण घालणार आहोत शेव. बारीक जी शेव असते, पाहू शकता तुम्ही, कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटून जाणार तुम्हाला घरी. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण शेवाची घालून घेतलेली आहे आपण पापडींवर. तर पाहू शकता तुम्ही ती छान असं मस्त दिसत आहे. खूपच खाण्याची इच्छा होते ना. त्याच्यावरून मस्त छान अशी चिंचेची चटणीसुद्धा घालणार आहोत, पाहू शकता तुम्ही. त्याच्यावर गार्निशिंगसाठी तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा वरून टाकू शकता. होत आहे ना खाण्याची इच्छा, पाहिल्याबरोबर असं मन असं खूपच टेस्टी लागत होती. असं वाटतच नव्हतं की मी घरी बनवलेली आहे. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा कमेंटमध्ये. एक बाईट तुम्हाला घेऊन दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही पण या खायला. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. किती छान अशी रेसिपी झालेली आहे ना. तोपर्यंत बाय, श्री स्वामी.